जनता पार्टी आणि सर्व कल्याणकारांच्या पुढाकाराने खास करून जे विखे गणेत्र आमचे कार्यकर्ते यांनी या रामनवमी निमित्ताने जे मिरवणुकीचा प्रत्येक वर्षापासून त्यांचा जो नियोजन होता, आज या निवडणुकीमध्ये मिरवणुकीमध्ये सर्व कल्याणकर म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व कल्याणकर या मिरवणुकीमध्ये सामील होतात आणि भारत देशाचे अस्तित्व म्हणून श्री राम प्रभू यांच्या या रामनवमी निमित्ताने मी सर्व कल्याणकरांना सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खरोखर हा नियोजन आता हेमाताई पवार या वार्डाच्या नगरसेविका यांनी पण पुढाकार घेऊन आणि विखे गणेत्रच्या जोडीला पवारसाहेब हे पण त्या टायमाला त्या मिरवणुकीला जे पुढाकाराने सर्व कार्यकर्ते असायचे, एक भव्य दिव्य अशी मिरवणूक निघते। ही सर्व संस्था सर्व स्कूलची विद्यार्थी असतात या मिरवणुकीमध्ये भाग घेतात आणि भव्य दिव्य अशी मिरवणूक निघते। या मिरवणुकीचा सर्व कल्याणकर खूप असा जल्लोष करतात। एवढंच बोलून माध्यमातून सर्वांना जय जय। रामचंद्रांचा आजचा हा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त कल्याण शहरामध्ये शोभायात्रेचं आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी संपूर्ण कल्याणातील सर्वच जे प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत त्यांनी या ठिकाणी शोभायात्रा आज या ठिकाणी भव्य दिव्य अशी या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण कल्याणमध्ये हिंदू बांधव एकजूट होऊन या ठिकाणी प्रभू रामचंद्राची ही आजची शोभायात्रा राम मारुती रोड इथपर्यंत ही पारनाक्यापर्यंत जाणार आहे आणि या शोभायात्रेमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सर्वच श्रीराम भक्त हे सामील होत असतात आणि अतिशय धार्मिक भावनेतून या ठिकाणी हे शोभायात्रा काढली जाते। सुरुवातीला तर सगळ्यांना जय श्रीराम। आज आमचं भारताचं आपल्या समस्त हिंदूंचं आराध्य दैवत श्रीरामांचा आज जन्मदिवस रामनवमी आहे आणि दरवर्षाप्रमाणे आम्ही आज पण ही शोभायात्रा काढलेली आहे। खरं म्हणजे विखे गणेत्रजी यांनी सुरुवात केली होती पण ते आपण आता आहेत आणि आम्ही ती सुरू ठेवलेली आहे आणि खूप चांगलं वातावरण असतं कारण एक ही समस्त हिंदूंची एक ही भावना असते की रामाच्या